नरडाणा येथील श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच नरडाणासह परिसर भगवेमय करण्यात आले होते। आज सकाळपासूनच लहान मुलं व युवकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते। विविध छोट्या व मोठ्या सायकली तसेच दुचाकी वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आलेले होते। नरडाणा बस स्थानक जवळील छत्रपतींच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती। छत्रपतींवर करण्यात आलेले पोवाडे, कशी घुसली आरपार शिवरायांची तलवार अशा विविध गीतांनी अवघा नरडाणासह परिसर दुमदुमला होता। नरडाणा बस स्थानकाजवळील छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीने नरडाणा येथील विविध शाळांमध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण सुद्धा आजच्या प्रसंगी करण्यात आले। यात विकास विद्यालयाचा प्रसाद विजय जोशी व श्रावणी समाधान पाटील या दोघांना प्रथम क्रमांक देण्यात आला, तर साई चॅरिटेबलच्या नेहल मनोहर सूर्यवंशी व भूमिका मनोहर सूर्यवंशी या दोघांना प्रथम क्रमांक देण्यात आला। तर श्री शिवाजीराव चौधरी इंग्लिश मीडियम शाळेची समीक्षा सूर्यवंशी हिला, तर जिल्हा परिषद उर्दू शाळेची विद्यार्थिनी रोशनी इद्रिस अन्सारी व ममता विशाल कोळी या दोघांना प्रथम क्रमांक देण्यात आला। सायंकाळी छत्रपतींच्या पुतळ्याची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत अबालवृद्धांसह तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। यावर्षी श्री शिव प्रतिष्ठानच्या शिवजयंती उत्सवाची जबाबदारी अध्यक्ष सिद्धेश प्रशांत सिसोदे, उपाध्यक्ष मिलिंद सिसोदे, विनय सिसोदे, धीरज सिसोदे, मोहित सिसोदे, हरीश सिसोदे, यश सिसोदे, कुणाल सावळे, प्रणव सिसोदे या युवकांवर देण्यात आली होती। हा संपूर्ण उत्सव श्री शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।